आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा प्रभावी उपाय सांगणार आहे. तो फक्त आपल्याला 5च सोमवार करायचा आहे. ना कोणता उपवास करायचा आहे किंवा काहीही अवघड काम करायचं नाही. हा जर तुम्ही उपाय अत्यंत भक्तिभावाने, पूर्ण श्रद्धेने फक्त 5 सोमवार केला, तर तुमची कोणतीही इच्छा असू द्या, ती नक्कीच पूर्ण होणार आहे. संकटातून, अडचणींमधून तुम्हाला मार्ग मिळणार आहे. इच्छित अशी धनप्राप्ती होणार आहे. जर एखाद्याचं लग्न ठरत नसेल किंवा लग्न जुळत नसेल, तर त्यासाठी तुम्ही करणार असाल हा उपाय, तरी देखील त्यामध्ये तुम्हाला यश मिळणारच आहे. व्यवसाय, नोकरीसाठी तुम्हाला समजा उपाय करायचा असेल, तर तुम्ही अवश्य हा उपाय करू शकता. व्यवसायातल्या, नोकरीमधल्या यशासाठी किंवा नोकरी मिळत नाही आहे त्यासाठी तुम्हाला करायचं आहे. तुम्ही निश्चिंत होऊन हा उपाय करू शकता. संतती प्राप्ती होत नाही आहे त्यासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असू द्यात, कुठलीही अडचण असू द्यात, त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. हा उपाय महिला, पुरुष, अविवाहित महिला, पुरुष किंवा विधवा महिला देखील करू शकतात. काहीही अडचण नाही. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. फक्त 5 सोमवार आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे. प्रत्येकाची काही ना काहीतरी इच्छा असते, काही ना काहीतरी ध्येय प्रत्येकाला गाठायचं असतं. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याकडून होईल तशी सेवा, उपाय करत असतात. पण बघा, हा उपाय एवढा प्रभावी आहे, तुम्हाला 5 सोमवारमध्ये नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे किंवा जे काही काम आहे, ज्या कामासाठी, ज्या कामाच्या पूर्ततेसाठी तुम्ही हा उपाय करताय, तर त्यातून काहीतरी तुम्हाला मार्ग हा मिळणार आहे आणि ती जी तुमची इच्छा आहे किंवा जे काम आहे ते नक्कीच पूर्णत्वाला जाणार आहे. फक्त उपाय करताना पूर्ण श्रद्धा ठेवावी. ज्यांची अजिबातही श्रद्धा नाही त्यांच्यासाठी हा उपाय काम करणार नाही. पण जे पूर्ण श्रद्धेने हा उपाय करणार आहेत त्यांच्यासाठी मात्र अत्यंत चमत्कारिक असा बदल तुमच्या आयुष्यामध्ये या उपायामुळे घडू शकतो. फक्त 5 सोमवार आपल्याला हा उपाय करायचा आहे. अवघड काहीही नाही आहे. फक्त मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय जो आहे फक्त 5 सोमवार करा. बघा, 5 सोमवारमध्ये नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, हा उपाय जो आहे तो कोणत्याही सोमवारपासून तुम्ही सुरू करू शकता. याला कशाचं बंधन नाही आहे की याच सोमवारपासून करा, त्याच सोमवारपासून करा. तुमच्या मनामध्ये आहे हा उपाय करण्याचा, तर तुम्ही कधीही करू शकता हा उपाय. फक्त 5 सोमवार आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता ज्या सोमवारी तुम्ही हा उपाय सुरू करणार आहात, त्या सोमवारी लवकर उठायचं आहे, स्नान करून घ्यायचे आहे, तुमची नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. आणि बघा, आपल्याला काय करायचं आहे आता, तर शिवमंदिरामध्ये जायचं आहे. शिवमंदिरामध्ये जाण्याचा योग्य वेळ कोणता, तर तुम्ही सकाळी जाऊ शकता किंवा मग तुम्ही प्रदोष काळामध्ये हा उपाय करायचा आहे. आता शिवमंदिरामध्ये जात असताना आपल्याला काय करायचं आहे, तर घरून तुम्हाला पाणी न्यायचं आहे. त्यानंतर कच्चं दूध जे असतं तर ते न्यायचं आहे. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा लावायचा आहे. जाताना तुम्ही पणती न्या किंवा मग कणकेचा दिवा न्या. पहिल्या सोमवारी पणती नेलेली असेल मातीची, तर 5ही सोमवार पणतीच वापरा. कणकेचा दिवा नेलेला असेल, 5 सोमवार कणकेचा दिवाच आपल्याला वापरायचा आहे. तिथे गेल्यानंतर आधी आपल्याला दिवा जो आहे प्रज्वलित करायचा आहे. एक तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता किंवा मग तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा जर लावलेला असेल तर त्यामध्ये फुलवात टाका, तेल वापरलेलं असेल तर जोडवात टाकायची आहे. तर अशा पद्धतीने तिथे दिवा प्रज्वलित करायचा, शिवपिंडीजवळ प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर शिवपिंडीवर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. आपल्या घरून थोडंसं का होईना पाणी न्या आणि त्या पाण्याचाच अभिषेक तुम्हाला शिवपिंडीवर करायचा आहे. त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे. अगदी तुम्ही 1 ग्लासभर जरी पाणी नेलं तरीही चालेल आणि अगदी थोडंसं दूध नेलं
तरी चालेल, म्हणजे 1 वाटीभर दूध जरी असेल तरीही चालेल, काही हरकत नाही. त्याचा अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा तुम्हाला जप करायचा आहे. दिवा आधी प्रज्वलित करून घ्या आणि नंतर तुम्ही दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला 11 बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. तुमच्याकडे जर बेलपत्र नसेल तर तिथेच मंदिरामध्ये असलेली जी बेलपत्र आहे ती स्वच्छ धुवून घ्या आणि पुन्हा तुम्ही ती वापरू शकता. 11 बेलपत्र आपल्याला ओम नमः शिवाय असं करत शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. पहिल्या दिवशी तिथे बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे. लक्षात घ्या, जेव्हा दिवा लावतो आपण तेव्हा संकल्प करा की महादेवा किंवा शंभू महादेवा, मी अशा अशा माझ्या कार्यासाठी 5 सोमवार अशा प्रकारे हा उपाय करत आहे. माझी इच्छापूर्ती होऊ द्यात किंवा धनप्राप्ती होऊ द्यात. ज्या कशासाठी तुम्ही करत आहात हा उपाय ते तुम्हाला शंकराला सांगायचं आहे आणि माझ्याकडून ही सेवा तुम्ही निर्विघ्न घडवून घ्या असे तुम्हाला संकल्प करायचे. बाकी काही करायचं नाही. फक्त पहिल्याच दिवशी तुम्हाला अशा प्रकारे संकल्प करायचा आहे. पुढच्या सोमवारपासून करायचा नाही. का तुम्ही करत आहात व्रत हे शंकरांना तुम्हाला सांगायचं आहे. किती सोमवार करणार आहात हे सांगायचं आहे. तर अशा प्रकारे दिवा लावल्यानंतर संकल्प करा. नंतर शिवपिंडीवर दुधाचा पाण्याचा अभिषेक करा. 11 बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत. त्यानंतर घरून नेलेले जे तांदूळ आहेत तर ते जी तांदळाची मूठ आहे तर ते आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत. आता बघा, हे झाल्यानंतर तिथे तुम्हाला बसायचं आहे आणि बसून तुम्हाला शिवस्तुतीचं पठण करायचं आहे. शिवस्तुती म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही शिवलीलामृतातला 11वा अध्याय तिथे बसून पठण करायचा आहे. किंवा हे दोन्हीही शक्य नाही तर ओम नमः शिवाय असा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. बघा, मी तुम्हाला 3 पर्याय सांगितलेत. एक तर तुम्ही शिवस्तुतीचं पठण करा किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही शिवलीलामृतातला 11वा अध्याय वाचा. तेही शक्य नाही तर ओम नमः शिवायचा जप तिथे 108 वेळा तुम्हाला करायचा आहे. ते झाल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, कापूर घ्यायचा आहे आणि कापूर घेऊन त्यामध्ये आपल्याला 2 लवंगा टाकायच्या आहेत घरून नेलेल्या आणि हे पेटवायचं आहे. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये लवंगा टाकायची आहे आणि तिथे आपल्याला शंकराची आरती म्हणायची आहे. लवलवथी विक्राळा ब्रह्मांडी माळा ही जी महादेवांची आरती आहे ती आपल्याला तिथे कापूर आणि लवंग जाळून म्हणायची आहे. आता बघा, तुम्ही घरून जो काही प्रसाद नेलेला आहे, समजा शिरा बनवलेला आहे किंवा कोणताही गोडाचा पदार्थ बनवून तुम्ही न्यायचा आहे आणि तिथे तुम्हाला तो ठेवायचा आहे आणि थोडासा प्रसाद किंवा जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे त्यातला काही भाग आपल्याला घरी आणायचा आहे आणि घरी आणल्यानंतर तुम्ही प्रसाद म्हणून तो खायचा आहे. घरातल्या व्यक्तींना द्यायचा आहे, बाहेर कोणालाही द्यायचा नाही. मग तुम्ही यामध्ये शिरा, खीर काहीही बनवा किंवा चुरमा असतो तो बनवा. चुरमा म्हणजे चपाती केलेली असते, त्यामध्ये तूप आणि गूळ टाकायचा आणि मिक्सरमधून फिरवायचा. तर तो चुरम्याचा प्रसाद पण तुम्ही नेऊ शकता किंवा काहीही गोड पदार्थ न्या किंवा ते शक्य नसेल तर कोणतंही फळ तुम्ही तिथे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि त्यातलं फळ एखादं घरी आणायचं आहे खाण्यासाठी. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय 5 सोमवार करायचा आहे. मध्ये खंड पडू द्यायचा नाही आणि शिवमंदिरामधून घरी येताना तिथून तुम्हाला बेलाचं पान आणि गोकर्णाचं निळं फूल जे असतं शिवपिंडीवर अर्पण केलेलं ते तुम्हाला आणायचं आहे आणि घरच्या शिवपिंडीवर ते अर्पण करायचं आहे. आता बघा, हा उपाय करत असताना तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही. पण जर तुमची इच्छा असेल की 5 सोमवार मी उपाय करते त्यामुळे मी उपवास पण करणार आहे सोमवारचा, तर तुम्ही करू शकता. उपवास करणार असाल तर तुम्ही फळे किंवा गोड पदार्थ असं खाऊ शकता किंवा उपवासाचे पदार्थ खाल्ले तरीही चालतील. किंवा उपवास करणार नसाल तर तुम्हाला सात्विक अन्न या दिवशी घ्यायचं आहे आणि संध्याकाळी पण जे काही आपण अन्न शिजवतोय किंवा जो काही भाजी पोळी
करणार आहोत त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आपल्या देवघरामध्ये। आणि असा हा उपाय आपल्याला 5 सोमवार करायचा आहे। अत्यंत प्रभावी असा उपाय आहे। महिलांना जर मध्ये मासिक पाळी आली तर तो सोमवार तुम्ही धरायचा नाही, पुढचा सोमवार जो आहे तो पुन्हा तुम्ही काउंट करायचा आहे। तर अशा प्रकारे नक्कीच हा उपाय तुम्ही करायला सुरुवात करा। अत्यंत साधा सोपा उपाय आहे। फक्त 5 सोमवार हा उपाय आपल्याला करायचा आहे। कोणत्याही सोमवारपासून तो तुम्ही सुरू करू शकता। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना हा उपाय जो आहे तो समजेल आणि त्यांना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय नक्कीच करता येईल।